कोकणात चांगला पाऊस होत असल्याने भात शेतीची लगबग सध्या सुरू आहे। भात लावणी मध्यम टप्प्यात आलेली आहे, तर काही ठिकाणी भात रोपे म्हणजे तरवा 15 दिवसांनी काढणीला येईल। मागील 8 दिवसात कोकणात दमदार पाऊस झाल्याने शेतीची लगबग देखील वाढली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री लगत गावात लावणी सुरू आहे। यात पारंपरिक तसेच यांत्रिकी पद्धतीचा वापर होतोय, तरी अनेक शेतकरी बैलजोडीद्वारे नांगरणी आणि चिखल करीत आहेत। एकंदरीतच यंदा पुढील पाऊस योग्य झाल्यास भात शेती उत्तम होईल असं शेतकरी म्हणतोय, तरी गव्या रेड्यांचा त्रास शेतकरी वर्गाला भेडसावतोय। व्यवस्थित आहे, पण गव्हा रेड्याने आपल्या रुपयाचं फार नुकसान केलेलं आहे। सर्व रुपये लावणी सर्व खाल्लेले आहेत आणि आता शेतकरी त्या तळ्यामुळे मागे राहिलेला आहे। आता तो परत खत मारून वरती येणार, त्यावेळी पुढले काम होणार आहे। पण चांगलं आहे, चालू झाल्यापासून आतापर्यंत चांगलं आहे चांगलं आहे। म्हणजे शेतीचे कुठे खोळंबा नाही।